हॅलो एव्हरीवन. मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत वाटाणा बटाट्याची मिक्स भाजी. त्यानंतर भाजीसाठी 1 वाटी वाटाणे आणि 1 वाटी बटाटा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी 2 बारीक चिरलेले कांदे लागणार आहेत. त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट आणि 1 टोमॅटोची प्युरी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून घ्यायचे आहे. तेल आपल्याला चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरी मोहरी तेलामध्ये चांगली तडतडू द्यायची आहे. जिरी मोहरी तेलामध्ये तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकून झाल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने देखील टाकायची आहेत. हे सगळे आपल्याला 1 ते 2 मिनिट चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगला 4 ते 5 मिनिट ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर कांदा तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतला जातो आणि तो कच्चा देखील राहत नाही. त्यानंतर आपल्याला कांदा भाजून झाल्यानंतर आपण जी टोमॅटो प्युरी करून घेतली होती ती टोमॅटो प्युरी देखील त्या कांद्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिट प्युरी कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. टोमॅटो सॉफ्ट व्हायला थोडा वेळ लागतो, त्यासाठी त्यामध्ये आपण चवीनुसार थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत. त्यामुळे टोमॅटो लवकर शिजला जातो आणि कच्चा राहत नाही. 4 ते 5 मिनिट आपल्याला कांदा टोमॅटो चांगल्या प्रकारे तेलावरती परतवून घ्यायचे आहे. 4 ते 5 मिनिट तेलामध्ये परतल्यामुळे कांदा आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजला जातो. त्यानंतर आपल्याला त्यावर एक झाकण ठेवायचे आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढल्यानंतर कांदा टोमॅटो चांगला शिजला गेलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा आपल्याला किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर नाही टाकला तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला सगळे मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत. सगळे मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचे आहे आणि मसाले चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत. 1 ते 2 मिनिटांनंतर झाकण आपल्याला काढून घ्यायचे आहे. मसाले खूप चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आणि मसाल्यांना तेलसुद्धा सुटलेले आहे. त्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिट पुन्हा एकदा मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. 1 ते 2 मिनिट मसाले चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी वाटाणे टाकायचे आहेत. वाटाणे शिजायला बटाट्यापेक्षा जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे सगळ्यात अगोदर आपण मसाल्यामध्ये वाटाणे टाकून घेणार आहोत आणि 4 ते 5 मिनिट हे वाटाणे पाणी टाकून शिजवून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे. जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटाटासुद्धा शिजवायचा आहे, त्यामुळे पाणी तुम्ही योग्य प्रमाणात टाकायचे आहे. मी इथे 1 ग्लास पाणी टाकलेले आहे. त्यानंतर आपल्याला भाजी 1 ते 2 मिनिट चांगल्या प्रकारे हलवून घेऊन त्यावर आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचे आहे आणि वाटाणा शिजण्यासाठी ठेवायचा आहे. 5 ते 10 मिनिटांनंतर वाटाणा शिजून चांगला मोकळा होतो. त्यानंतर आपल्याला झाकण काढून बघायचे आहे. वाटाणा चांगला शिजलेला आहे. त्यानंतर आपल्याला वाटाणे शिजल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी बटाटा टाकायचा आहे. बटाटा शिजायला फार वेळ लागत नाही, तो लवकर शिजतो. त्यामुळे बटाटा गाळ होणार नाही आणि चांगल्या प्रकारे शिजला जाईल. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा त्यावर एक झाकण ठेवायचे आहे आणि बटाटा चांगला शिजू द्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर आपला बटाटासुद्धा शिजून तयार होतो. नंतर आपल्याला कढईवरील झाकण काढून घ्यायचे आहे. ही भाजी शिजून अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते. वाटाणा आणि बटाटा दोन्हीही शिजून तयार होतात. वाटाणा शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे भाजी करताना आपण
अगोदर वाटाणा टाकून घ्यायचा आहे. तो आधी चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये बटाटा टाकायचा आहे. म्हणजे आपली भाजी चवीला देखील छान लागते. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि 1 ते 2 मिनिट भाजी चांगली हलवून घ्यायची आहे. भाजी आपली तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर त्यावर पुन्हा एकदा एक झाकण ठेवायचे आहे आणि भाजी चांगली शिजू द्यायची आहे. भाजी आपली अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही घरी पाहुणे आल्यावर सुद्धा खायला करू शकता. अगदीच खायला चविष्ट अशी लागणारी वाटाणा बटाट्याची भाजी सगळ्यांना आवडेल अशी तयार होते. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.